Hey, hi students. I'm Moholkar sir here. I hope last semester you enjoyed the subject of the principle of business management. In this channel, we continue this semester. The wonderful subject is business management, and we are started today first chapter, that is management thinker and theories. First of all, we see Henry Fayol and his 14 principle of management. Before we study the 14 principle of business management, we need to understand the background of Henry Fayol. बघा, हेनरी फेयल हे 1841 मध्ये इस्तांबूल या शहरामध्ये त्यांनी जन्म घेतला होता आणि नंतर त्यांनी फ्रान्समध्ये वयाच्या 19व्या वर्षी खाणकाम चालणाऱ्या त्या खाणीमध्ये ॲज अ इंजिनियर म्हणून त्यांनी काम स्वीकारलं होतं. आणि ते काम करत असताना त्यांच्या लक्षामध्ये काम करून घेण्याच्या वेगवेगळ्या पद्धती लक्षात आल्या आणि त्या काळी त्यांनी एक नाही दोन नाही जवळपास 1000 लोकांचं सक्सेसफुल नेतृत्व करून दाखवलेलं आहे. बघा, आजचे जे तुम्हाला मॅनेजमेंट करते दिसतात निश्चितच त्यांनी कुठेतरी अभ्यासलेलं असतं किंवा त्यांच्याकडं ती साधनं किंवा टेक्नॉलॉजी उपलब्ध आहेत की ते आज त्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणू शकतील. परंतु 19व्या शतकामध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही सुविधा नसताना हेनरी फेयल यासारख्या व्यक्तींनी आपल्या कामातून या मॅनेजमेंटमध्ये योगदान दिलं आहे आणि ते 14 तत्वे आपण आज पाहणार आहोत. त्यांचं खूप फेमस पुस्तक आहे ॲडमिनिस्ट्रेशन इंडस्ट्रियलाइज ॲट जनरल, आणि यामध्ये त्यांनी 1916 या काळामध्ये ही 14 तत्वे प्रसिद्ध केलेली आहेत आणि आज आपण 21व्या शतकामध्ये सुद्धा हेच परत आपण अभ्यासावत आहोत. म्हणजेच निश्चितच यावरती प्रभावीपणे काम करणारे किंवा कार्य करणारे हे तत्व आहेत हे आपणास निश्चित समजून येईल. त्यातला पहिला आहे डिव्हिजन ऑफ वर्क, कामाची विभागणी. हा त्यांचा पहिला तत्व आहे, प्रिन्सिपल्स आहे. वेन एम्प्लॉईज आर स्पेशलाइज, आउटपुट कॅन इन्क्रीज बिकॉज दे बिकम इन्क्रीजिंगली स्किल्ड अँड इफिशियंटली. सोपी टेक्निक आहे, लक्षात ठेवा. डिव्हिजन ऑफ वर्क काय सांगितलं त्यांनी, तर एखादी व्यक्ती इंजिनियर आहे तर त्याला इंजिनियरचीच कामं लावा. एखादी व्यक्ती कारकून आहे तर त्याच्या स्किलचा कारकूनसाठीच वापर करा. तेव्हाच त्या कामामध्ये काय होतं, इन्क्रीज होतं आणि काम चांगल्या पद्धतीनं करू शकता. दुसरा आहे ॲथॉरिटी. ॲथॉरिटी, अधिकार. मॅनेजर्स मस्ट हॅव ॲथॉरिटी टू गिव्ह ऑर्डर. बरोबर आहे, आपण काम करत असताना कोणाचं तरी नियंत्रण असलं पाहिजे. मग कोणाचं असलं पाहिजे, तर श्रेष्ठांचं नेतृत्व हे कनिष्ठांवरती असलं पाहिजे आणि ते कनिष्ठांनी सुद्धा मान्य केलं पाहिजे. अशा प्रकारची रचना व्यवसाय संघटनेमध्ये मॅनेजर्स लोकांना जास्त अधिकार दिलेले असतात. त्याचं कारण हेच आहे. तिसरं आहे डिसिप्लिन, शिस्त. डिसिप्लिन मस्ट अपहेल्ड इन ऑर्गनायझेशन. काय करतं हे, तर आपणास अपहेल्ड करत असतं. कशामध्ये, म्हणजेच पुशअप करत असतं. कशामध्ये, तर ऑर्गनायझेशनमध्ये, त्या कामामध्ये. बट मेथड फॉर डुईंग सो कॅन व्हेरी. कशी आहे ती, सो कॅन व्हेरी, म्हणजेच
एखाद्या शिस्तप्रिय कामातून त्या संघटनेशी असलेली उद्दिष्टे, ध्येय धोरणे उच्च स्तरावर नेत असताना कशा प्रकारे मदतगार होतील हे यामध्ये सांगितलेलं आहे. या पुढचं आहे युनिटी ऑफ कमांड. आज्ञेमध्ये एकता. एम्प्लॉईज शुड हॅव ओनली वन डायरेक्ट सुपिरियर. बघा, आपल्या समजा उदाहरणार्थ ऑर्गनायझेशनमध्ये 500 व्यक्ती काम करत आहेत. मग त्यांनी ऑर्डर कोणाची मानायची? तर त्यांच्या सुपरवायझरची. सुपरवायझरने कोणाची ऐकायची? तर त्या एरिया मॅनेजरची. एरिया मॅनेजर कोणाचं ऐकणार? तर त्यांच्या टीम लीडरचं. आणि टीम लीडर कोणाचं ऐकणार? मेन जो डायरेक्टर असतो किंवा जो निर्देशक असतो त्याचं ऐकणार. म्हणजेच काय आहे? युनिटी ऑफ कमांड. जर उच्च अधिकाऱ्यांनी सांगितलेली गोष्ट तीच कनिष्ठापर्यंत तंतोतंत पालन होत असेल तर त्याला युनिटी ऑफ कमांड असं म्हटलं जातं. देन युनिटी ऑफ डायरेक्शन. निर्देश एकता. यामध्ये तुम्हाला आता परत वेगळं समजावून सांगण्याची गरज नाही, कारण युनिटी ऑफ कमांड आणि युनिटी ऑफ डायरेक्शन हे जवळपास एकसारखंच आहे. काय आहे? कमांड, आज्ञा एकसारखी पाळली पाहिजे. तर डायरेक्शन, निर्देश सुद्धा कसे असले पाहिजेत? हे श्रेष्ठांकडून कनिष्ठांकडे असले पाहिजे. म्हणजे उच्च अधिकाऱ्यांनी जे सांगितलेलं आहे तेच कनिष्ठांनी फॉरवर्ड केलं पाहिजे. हा त्यामागचा उद्देश आहे. नेक्स्ट आहे सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल टू द जनरल इंटरेस्ट. बघा, खूप सुंदर वाक्य आहे हे. सबऑर्डिनेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट टू द जनरल इंटरेस्ट. आता याचा मीनिंग तुम्हाला एका छोट्याशा गोष्टीमधून सांगतो तुम्हाला. बघा, एक 20 माणसाची टीम आहे आणि 20 माणसांना एक काम दिलेलं आहे, एक टास्क दिलेला आहे. 100 दिवसामध्ये किंवा जे काही दिवसामध्ये आहे ते एक प्रकारचं प्रोजेक्ट पूर्ण करायचं आहे. परंतु त्यातल्या काही दोघांना त्याच्या व्यतिरिक्त फक्त ड्रॉइंग करण्यात जास्त इंटरेस्ट आहे. तर अशा वेळी त्या ड्रॉइंग करणाऱ्या 2-3 व्यक्तींना जास्त आदर देतील का जे बाकीचे 98-99 जे लोक उरलेले आहेत ते त्यांचं काम पूर्ण करण्यात मग्न आहेत? कोणाला व्हॅल्यू देतील? निश्चितच त्या 98-99 लोकांना. कारण काय होतं, ग्रुपपेक्षा आपण वेगळं बिहेव केला की आपण बाहेर पडतो आणि वैयक्तिक इंटरेस्ट किंवा वैयक्तिक काय म्हणतात त्याला, जो आपण इंटरेस्ट शो करत असतो त्या इंटरेस्टला कोणी व्हॅल्यू देत नसतं. जे आपण टीम वर्क करत असतो त्या टीम वर्कला फार व्हॅल्यू या समाजामध्ये आहे. अगदी तसंच व्यवसाय संघटनेमध्ये सुद्धा काम केलं जातं. देन नेक्स्ट आहे रेम्युनरेशन, मानधन. एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन डिपेंड ऑन फेअर रेम्युनरेशन फॉर एव्हरीवन. कशावरती समाधान असतात हो? तर योग्य मोबदल्यावरती. मोबदला म्हणजे काय? जे काही मानधन, पगार, त्याचे चार्जेस असतात ते योग्य प्रमाणात जर मिळाले तर काय होत असतं, तो व्यक्ती खुश राहत असतो आणि काम करण्यास चांगल्या पद्धतीनं प्रवृत्त होतो. म्हणून रेम्युनरेशन हा हेनरी फुएल यांनी सांगितलेले प्रिन्सिपल आहे. देन सेंट्रलायझेशन, केंद्रीकरण. सत्ता कशी असली पाहिजे हो? एकवटलेली का विखुरलेली? नाही, एकवटलेली. आपण कोणाला तरी बॉस म्हणतो ना, म्हणजे काय आहे? त्या व्यक्तीचं केंद्रीकरण आहे. अगदी त्याच पद्धतीने व्यवसाय संघटनेमध्ये काय होत असतं, द प्रिन्सिपल रेफर्स टू हाऊ टू क्लोज एम्प्लॉई आर द डिसिजन मेकिंग प्रोसेस. ते कार्य पूर्ण करण्यासाठी ते केंद्रीकरण होणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
नाहीतर मॅनेजर्स वेगळे ऑर्डर देतील, वर्कर्स वेगळ्या पद्धतीने कार्य करतील. या सर्वांमध्ये एक सूत्रता राहण्यासाठी हे केंद्रीकरण किंवा एकाधिकार असणं अत्यंत गरजेचं आहे. देन स्केलर चेन. स्केलर चेन काय आहे? तर स्केलर चेन एक पदानुक्रम आपण ज्या पद्धतीने म्हणत असतो, म्हणजे श्रेष्ठ ते कनिष्ठ. उदाहरणार्थ प्रिन्सिपल्स, प्रोफेसर, क्लर्क, देन पिऊन. क्रम कसा आहे? श्रेष्ठांकडून कनिष्ठांकडे. अगदी व्यवसाय संघटनेमध्ये मॅनेजर्स किंबहुना डायरेक्टर्स, देन मॅनेजर्स, देन सुपरवायझर अँड देन एम्प्लॉईज. In this order, the hierarchy or chain of command is unique or discipline authority. युनिक किंवा डिसिप्लिन ऑथॉरिटी का म्हणलेलं आहे? कारण जे कमांड आपणास फ्लो होत असतात ती कमांड ही श्रेष्ठांकडून कनिष्ठांकडे येत असते. त्यामुळे युनिटी आणि कमांड त्यामध्ये असते. म्हणून याला काय म्हणायचं? पदानुक्रम किंवा स्केलर चेन. हा सुद्धा घटक त्यांनी आपल्या प्रिन्सिपल्समध्ये हेनरी फ्योल यांनी समाविष्ट केलेला आहे. देन 10 आहे ऑर्डर. The workplace facilities must be clean, tidy, and safe for employees. Everything should have its place. कसं असलं पाहिजे? स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित. तेव्हाच काय होत असतं? ती कामाची जागा ती आपणास काम करण्यास प्रवृत्त करत असते. यालाच ऑर्डर असं सुद्धा म्हटलं जातं. देन इक्विटी. इक्विटी म्हणजे निपक्षपातपणा. मॅनेजर्स शुड बी फेअर टू ऑल स्टाफ फॉर ऑल टाइम्स, both maintaining discipline as a necessary and acting with kindness where appropriate. मॅनेजमेंट करत असताना मॅनेजर्सला नेहमी निपक्षपात राहावं लागतं. एका बाजूचा विचार करून चालत नाही. त्या गोष्टींना इक्विटी असं संबोधलेलं आहे. देन इनिशिएटिव्ह. पुढाकार घेणे. यामध्ये एम्प्लॉई शुड बी गिवन अ नेसेसरी लेवल ऑफ फ्रीडम टू क्रिएट अँड कॅरी आउट प्लॅन्स. यालाच इनिशिएटिव्ह असं म्हणतात. की त्या कर्मचाऱ्याला नेहमी त्या कामाच्या बाबतीत फ्रीडम पण असलं पाहिजे, मुक्त वावर असला पाहिजे. तेव्हाच हे कार्य चांगल्या पद्धतीनं होत असतं. शेवटचा त्यांनी जो तत्व किंवा प्रिन्सिपल सांगितलेला आहे ते म्हणजे इस्प्रिट द कॉर्प. इस्प्रिट द कॉर्प म्हणजे ऑर्गनायझेशन शुड स्ट्राइव्ह टू प्रमोट टीम स्पिरिट और युनिटी. जे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये असणारी मानव संसाधन आहे ते आपले ॲसेट आहे आणि ॲसेट पॉझिटिव्ह आणि युनिटी असेल
तेव्हा खूप मोठ्या चांगल्या पद्धतीनं तो बदल व्हायला सुरुवात होते. इस्प्रिट म्हणजे तुकडा, कॉप्स म्हणजे लष्कर. परंतु कसा तुकडा? पॉझिटिव्ह असणारा, उत्साही असणारा. तर आपण आज हेनरी फ्युएल यांचे 14 प्रिन्सिपल पाहिलेले आहेत. आय होप you understand all 14 principles. If you have doubt, you can ask me anytime. I will try to solve your problems. Keep study. Thank you for listening.